ओके, स्टार्ट करतो. वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स हा आर्टिकल मी आत्ता स्टार्ट करतो. ऑफलाईनमध्ये आय गेस क्वेश्चन नंबर 14 बाकी वाटतं आपलं. तर हे जो 5.3 मधले जे काही पेंडिंग गोष्टी असतील आपल्या नॉर्मल ऑफलाईन लेक्चरमध्ये मी कंटिन्यू करेन. सी एक मिनिट होल्ड करा. ठीक. तर पहिले तर दोन वेक्टरचा वेक्टर प्रोडक्ट इट गिव्स अ वेक्टर which is perpendicular to both of these two vectors. Okay, let us say for example this is a bar and this is b bar. आता a bar क्रॉस b bar कराल ना तुम्ही तर तुम्हाला एक असा वरती जाणारा वेक्टर मिळतो. ओके, आणि इन केस जर का तुम्ही b bar क्रॉस a bar कराल, सिक्वेन्स जर का उलटा कराल तर तुम्हाला असा हा वाला वेक्टर मिळतो. हे दोनही वेक्टर एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनमध्ये असतात. सो पहिले तर तुम्ही इथे असं लिहू शकता की a bar क्रॉस b bar ओके इज इक्वल टू मायनस ऑफ बी बार क्रॉस ए बार. हे दोघे एकमेकांच्या उलटे असतात, बस मायनस साईन लावायचं. हा मायनस साईन इकडे टाकला तरी चालतो. ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए उलटा असतं. ठीक, आपण वेक्टर प्रोडक्ट करण्याचं प्रोसिजर पाहून घेऊया. आय होप सर्वांना माहिती असेल, बट स्टील परत एक वेळेस. लेट अस से फॉर एक्झाम्पल दिस वेक्टर v2i प्लस 3j प्लस 4k आणि हा वाला जो वेक्टर आहे लेट दॅट बी i प्लस 3j प्लस 2k. ओके, आज जर का ठरलं आपलं की दोन्ही वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट करायचा आहे. हा या वेक्टरला मी पी बार म्हणतो आणि या वेक्टरला मी क्यू बार बोलतो. सो पी बार क्रॉस क्यू बार जर का करत असाल तर पहिले पीचे कोइफिशियंट्स लिहायचे 2, 3, 4. त्याच्यानंतर क्यूचे कोइफिशियंट्स लिहायचे जे की 1, 3 अँड देन 2 आहेत. ओके, सो पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू आय. हे बघा, आयला क्लोज केल्यानंतर किती बनतो हा 6 मायनस ऑफ 12 इज मायनस 6. देन मायनस जे इंटू जेला क्लोज करतो 4 मायनस ऑफ 4 0 दॅट इज 0 जे सोडून देतो, जे काही लिहित नाही आहे मी इथं. के ओके 6 मायनस ऑफ 3 दॅट इज इक्वल टू 3k. आता हा जो काही वेक्टर बनलेला आहे -6i प्लस 3k, ठीक आहे, हा क्रॉस प्रोडक्ट आहे दोन वेक्टरचा. आता तुम्ही जर का या दोघांमध्ये डॉट प्रोडक्ट कराल तर तुम्हाला समजेल की ते परपेंडिक्युलर आहेत की नाही आहेत. हे पहा ना, या दोघांचा डॉट आय इंटू आय दॅट इज -12. इथे तर जे नेटच आहे, सो 0 -12 झाला आहे का आत्तापर्यंत, आणि हा +12. सो -12 प्लस 12 कराल तर 0 बनेल. दॅट मीन्स या वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0 होतो आहे. याचा अर्थ हा वेक्टर आणि हा वेक्टर हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. इवन हा जो क्रॉस प्रोडक्ट आला ना, हा पहिल्या वेक्टरसोबत जरी डॉट कराल -6 इंटू 1 इज -6 ओके अँड दिस +6 तरी तो 0 होणार. म्हणजे हा दोघांनाही परपेंडिक्युलर आहे. या दोघांनाही परपेंडिक्युलर आहे हा जो क्रॉस प्रोडक्ट आला आहे तो. दोघांना परपेंडिक्युलर म्हणजे असं असणार ना वरती. आणि या वेक्टरला निगेटिव्हनी मल्टिप्लाय केलं आहे म्हणजे लाईक फक्त साईन रिव्हर्स केला म्हणजे 6i - 3j, तर खालचा वेक्टर मिळून जातो. सो क्रॉस प्रोडक्ट गिव्स अ वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ ऑफ दिस टू वेक्टर्स. दोघांनाही परपेंडिक्युलर वेक्टर तो देतो. ठीक आहे, याचा यूज कसा केला जाऊ शकतो पहा. एक छोटंसं कॉन्सेप्ट सांगतो. जर का मी 3 वेक्टर तुम्हाला सांगितलं, मे बी पहिल्या एक्सरसाइजमध्ये एक क्वेश्चन आठवत असेल कदाचित तुम्हाला. एक 3 वेक्टर घेतोय मी इथे. ठीक आहे, सी फर्स्ट वेक्टर, सेकंड वेक्टर अँड लेट अस से फॉर एक्झाम्पल दिस थर्ड वेक्टर. ओके, पहा आता हे तीनही वेक्टर कोप्लेनर आहेत की नाही आहेत. आता एका प्लेनमध्ये जर मी काढलंय म्हणजे कोप्लेनर दिसतात. पण समजा तुम्हाला 3 वेक्टर देण्यात आले आणि जर का विचारण्यात आलं की हे कोप्लेनर आहेत की नाही आहेत, असं जर का विचारण्यात आलं, बरोबर ना, तर कसं करणार? हे 3 वेक्टर कोप्लेनर आहेत हे कसं प्रूव्ह करणार? आठवा, लाईक फर्स्ट एक्सरसाइजमध्ये काहीतरी एक थेरम केला होता, बट ते थोडासा काय बोलतात की कॉम्प्लिकेटेड वाटत असेल मे बी इन केस तुम्हाला. तर तुमच्याकडे अदर ऑप्शन हा आहे. लेट अस से फॉर एक्झाम्पल दिस ए बार, दिस इज बी बार, दिस इज सी बार. तुम्ही काय करायचं, ए आणि बीचा क्रॉस प्रोडक्ट करायचा.
या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर एक असा वेक्टर येतो जो की अख्ख्या या दोघांच्या प्लेनलाच परपेंडिक्युलर असतो, किंवा ए आणि बी दोघांना परपेंडिक्युलर म्हणजे प्लेनला परपेंडिक्युलर. मग तो जो क्रॉस प्रोडक्ट आलेला आहे त्या क्रॉस प्रोडक्टचा या वेक्टर सोबत डॉट करायचा, बघायचं की तो याला पण परपेंडिक्युलर आहे का. समजा असेल तर समजून घ्या की हा त्याच प्लेनमध्ये आहे, कारण की हा वेक्टर जो आलाय क्रॉस प्रोडक्ट करून हा तो अख्ख्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो. सो डेफिनेटली यालाही असणारच ना. आणि इन केस जर का समजा हा सी बार प्लेनमध्ये नसून प्लेनच्या असं बाहेर आहे तर हा परपेंडिक्युलर नाही आहे, म्हणजे तो डॉट प्रोडक्ट 0 येणार नाही आहे. असंही तुम्ही क्रॉस चेक करू शकता. पारे मुलांना लॉजिक समजलं का. मी क्वेश्चन परत एकदा सांगतो की आपल्याकडे 3 वेक्टर्स आहेत, 1 2 3. विचारतात की तिन्ही वेक्टर कोप्लेनर आहेत का. मग आपण 2 वेक्टर घेतो, दोघांचा क्रॉस करतो. दोघांचा क्रॉस करणे म्हणजे असा वरती जाणारा एक वेक्टर मिळतो आपल्याला. मग हा वरती जाणारा वेक्टर आणि हा वेक्टर यांचा जर का डॉट कराल तर तो 0 आला तर समजून घ्या की तो त्याच प्लेनमध्ये, बरोबर. पण इनकेस जर का सी बार हा याच प्लेनमध्ये नसून थोडंसं बाहेर असेल, बाहेर जात असेल प्लेनच्या, मग काहीतरी अँगल मिळेल तर मग डॉट प्रोडक्ट 0 येणार नाही, कारण की डॉट प्रोडक्ट हा फक्त परपेंडिक्युलर वेक्टरच्या केसमध्येच येतो. पी बार डॉट क्यू बार करत असाल तर तो मॉड पी मॉड क्यू कॉस 90 असतो नाही का. कॉस 90 0 असतो. 0 इंटू एनिथिंग 0. ठीक आहे. तर हे असं आहे. यानंतर 3 वेक्टर आपल्याकडे आय जे के. लेट अस से फॉर दिस इज आय, दिस इज जे, दिस इज के. ठीक आहे. यांचा ना असा सायकल होतो. असा सायकल असतो. ठीक आहे. हे पहा, आय क्रॉस जे जर का कराल, आय क्रॉस जे तो येत असतो के. ॲक्च्युली राईट हँड रूल वापरायचं असतं. आता राईट हँड रूल मी आता दाखवू नाही शकत इथे आत्ता स्क्रीनवरती, नाही का. ते 4 फिंगर्स इकडे करायचे पहिल्या वेक्टरकडे, त्यानंतर सेकंड वेक्टरकडे लाईक कर्ल करतो आपण फिंगर्स, आणि जो थंब येतो तो या डायरेक्शनमध्ये येतो, बरोबर ना. सो आय क्रॉस जे हा असतो के, जे क्रॉस के हा असतो आय. हे बघा, जे नंतर के, नाही का. हे सिक्वेन्स सायकल फॉलो झाला. तुम्ही पहा 4 फिंगर्स जेच्या डायरेक्शनमध्ये करा, फिंगर्स केकडे कर्ल करा, देन आयच्या डायरेक्शनमध्ये तुमचा थंब येतो. के क्रॉस आय, के क्रॉस आय हा असतो जे. के क्रॉस आय हा काय असतो जे. सिक्वेन्स इन केस जर का ब्रेक झाला, आय क्रॉस के जर का केलं तुम्ही, आय क्रॉस के उलटा केला, असं सायकल फॉलो नाही करत, उलटा जातं, तर तो राहिलेला येतो जे, बट त्याला मायनस जे लिहायला लागेल तुम्हाला. तुम्ही करून पहा. फिंगर्स 4 फिंगर्स आयकडे करा, देन केकडे लाईक टर्न मारा, तर जेच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये तुमचं थंब येईल. हा एक सिक्वेन्स जस्ट माहिती असू देत. असे काही क्वेश्चन्स आहेत की फाइंड युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ ऑफ दिस 2 वेक्टर्स. आता या 2 वेक्टरला परपेंडिक्युलर असा युनिट वेक्टर काढायचा आहे. आता ए बार आणि बी बारला परपेंडिक्युलर कोण असतो, ए क्रॉस बी, बरोबर ना. पण तो वेक्टर केवढा पण मोठा येऊ शकतो रे. पण आपल्याला मोठा वेक्टर नाही पाहिजे, आपल्याला युनिट वेक्टर पाहिजे, म्हणजे युनिट डायमेन्शनवाला वेक्टर पाहिजे. मग तो जो वेक्टर आलेला आहे ए क्रॉस बी, जो की एवढा मोठा आहे, परपेंडिक्युलर आहे ए आणि बीला, त्याच्याच मॅग्निट्यूडने जर का तुम्ही डिवाइड कराल तर हा युनिट वेक्टर येईल. ए क्रॉस बी ए बीला परपेंडिक्युलर असा युनिट वेक्टर मिळून जाईल तुम्हाला, आणि यालाच मायनस लावाल तर खालच्या डायरेक्शनमधला युनिट वेक्टर मिळेल. ओके. तर हे असे काही आहेत बेसिक्स क्रॉस प्रोडक्टचे. ठीक आहे. सर्व आत्ता आपण जे डिस्कस केलेलं तेच आहेत. काही सिम्पल रूल्स आहेत, जसे की दाखवतो. ए क्रॉस बी क्रॉस सी, हे बघा, हे लागणार आहे आपल्याला पुढच्या एक्सरसाइजमध्ये. ए क्रॉस बी क्रॉस सी इज ए क्रॉस बी प्लस ए क्रॉस सी करू शकतो आपण. बी प्लस सी क्रॉस ए बी क्रॉस ए प्लस सी क्रॉस ए करू शकतो ना, बरोबर. एम इंटू ए क्रॉस बी म्हणजे एम एला मल्टिप्लाय झाला क्रॉस बी असंही चालतं, किंवा ए क्रॉस एम आतमध्ये जाऊन बीला मल्टिप्लाय होत असेल, काही फरक नाही पडत. एम एक
एम ए बार क्रॉस एम बी एन बी बार, एम एनला बाहेर काढा, ए क्रॉस बी. चालतं हे पण, हे तर आत्ता मी तुम्हाला सांगितलं. बघा, आणि हा जो 10 नंबरचा पॉईंट आहे तो क्रॉस प्रोडक्ट कसा करायचा, ए क्रॉस बी नाही का, ते आय जे के, पहिला वेक्टर दुसरा वेक्टर असा करायचा. आता आयडियली हे डिफाईन कुठून झालं तर नॉर्मली इथून. ए क्रॉस बी म्हणजे काय, हे क्रॉस आहे ना, पण आय क्रॉस आय हा 0 असतो, आय क्रॉस आय हा 0 असतो, कारण की पी क्रॉस क्यू हे काय असतं, मॉड पी मॉड क्यू साइन थीटा. दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर ओके, जो आन्सर येत असतो तो वेक्टर असतो. आपण पाहिलं तर ए क्रॉस बी केल्यानंतर हे जे आय जे के राहणारच आहेत सोबत नाही का. सो दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर जो आन्सर येतो तो वेक्टर असतो, आणि त्या वेक्टरचा मॅग्निट्यूड ओके हा काय असतो, फर्स्ट वेक्टरचा मॅग्निट्यूड, सेकंड वेक्टरचा मॅग्निट्यूड इंटू साइन ऑफ अँगल बिटवीन देम. दोन वेक्टरमध्ये काय करायचं, साइन करायचं, साइन थीटा करायचं. बरोबर. तर हे असं आहे. आता समजा आय क्रॉस आय कोणी केलं तर मॉड आय अगेन मॉड आय इंटू साइन ऑफ अँगल बिटवीन देम. आता दोघांमध्ये अँगल किती आहे, 0 आहे, साइन 0 आहे, 0 इंटू एनिथिंग इज 0. बरोबर. सो हा जो प्रोडक्ट आहे ना, आता जसं की हा क्रॉस हा कराल तर आय क्रॉस आय 0 बनेल, हा क्रॉस हा कराल म्हणजे आय क्रॉस जे हा के बनतो ॲक्च्युली, म्हणजे A1 B2 इंटू के बनतो. सिमिलरली आय क्रॉस के कराल तर मायनस जे बनतो, म्हणजे A1B3 मायनस जे नाही का, ते आय क्रॉस के सायकल फॉलो झाला पाहिजे, आय नंतर असा के उलटा गेलो आपण, सो मायनस जे आलं पाहिजे. मग हे जे आन्सर येतं ना, आणि हे आन्सर एक्झॅक्टली मॅच करतं. सो असं मल्टिप्लिकेशन करण्याऐवजी आपण असं डिटर्मिनंटमध्ये टाकून तो मल्टिप्लिकेशन करून घेतो. तर असं बेसिक आहे याचं. ठीक आहे. आजचं लेक्चर 10पर्यंतच असेल रे मुलांना. ॲक्च्युली मला पण थोडंसं जायला लागेल रक्षाबंधनचं. प्लॅन केला होता 11पर्यंत, बट थोडंसं लवकर निघतं. उद्या पण लेक्चर होईल तुमचे, उद्या संध्याकाळी होईल इव्हिनिंग टाईमला. संडेला पण होईल आणि मंडेलाही होईल 15 ऑगस्टला. वेक्टर हा लेसन मंडेपर्यंत संपणार आहे. ट्यूजडेला लाईन प्लेन लेसन स्टार्ट करण्यात येईल. ठीक आहे, मी काय करतो, थोडेसे एक्सरसाइजमधले क्वेश्चन घेतो. सी मला तुम्ही हे कळवा थोडंसं की हे कोणते कोणते क्वेश्चन आता करू शकतो आपण, असं जस्ट ओरली डिस्कस करू. येस गार्गी एवढी अच्छा ट्यूजडेला म्हणतोय का, ठीक आहे ना, पाहू काय करू शकतो आपण. एवढी घेतो आणि साईड बाय साईड लाईन प्लेन पण सुरू करू व्हिडिओज तो. ठीक आहे. हे बघा क्वेश्चन नंबर 1, ए दिला आहे बी दिला आहे, ए प्लस बी निघतो का. ए प्लस बी म्हणजे काय, दोघांचं ॲडिशन 3i, दोघांचं ॲडिशन मायनस जे, या दोघांचं ॲडिशन प्लस के. ठीक आहे, क्रॉस करा. ए मायनस बी दोघांचा डिफरन्स 2i मायनस आय इज लाईक आय ओनली. 3j मायनस ऑफ मायनस लाईक 7j बनतो ना तो. मायनस के मायनस 2k इज मायनस 3k. आता या दोघांचा क्रॉस करायचा आहे. क्रॉसचं प्रोसिजर माहिती आहे आपल्याला, आय जे के फर्स्ट देन सेकंड वेक्टर, बरोबर ना. क्लिअर आहे सर्वांना. संडेचा टेस्ट मॉर्निंगमध्ये होईल आर्या 8:30 पकड. सेकंड क्वेश्चन, फाइंड अ युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू दीज टू वेक्टर्स. सांगा बरं, दोघांना परपेंडिक्युलर कोण असतो. आता एक वेक्टर दिला आहे त्यांनी जे प्लस 2k, आणि दुसरा वेक्टर दिला आहे आय प्लस जे. आता आपल्याला युनिट वेक्टर शोधायचा जो की दोघांनाही परपेंडिक्युलर असेल. समजलं का. दोघांना परपेंडिक्युलर कोण असतो, त्यांचा क्रॉस प्रोडक्ट असतो. म्हणजे आपण आयडियली क्रॉस प्रोडक्ट केला पाहिजे आय जे के. ओके, सो व्हॉट इज फर्स्ट वेक्टर, 0 1 देन दिस 2 नाही का, 0i 1j 2k.
पहा सेकंड वाला काय 1i 1j 0k समजलं. क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर जो कोणता वेक्टर येतो तो त्या दोघांना परपेंडिक्युलर लाईक वरच्या डायरेक्शनमध्ये असतो नाही का. फक्त डिवाइड करायचं त्याला त्याच्याच मॅग्निट्यूडने. तर त्याचं मॅग्निट्यूड मीन्स समजतं ना, आय जो असेल त्याच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस जेचा कोइफिशियंट स्क्वेअर प्लस केचा कोइफिशियंट स्क्वेअर, हे इथे तुम्ही लिहा सर्कलमध्ये. हा तुमचा आन्सर असेल. आणि जे काही आन्सर आलं त्याला तुम्ही मायनसने पण मल्टिप्लाय करा, कारण की एक खालच्या पण डायरेक्शनमध्ये युनिट वेक्टर असणार आहे. यस. यानंतर आय होप तुम्हाला हे दोन्ही समजले असतील. थर्ड वन, ए बार डॉट बी बार हा √3 आहे नाही का. ए बार डॉट बी बार हा √3 आहे. आपल्याला माहिती आहे ए बार डॉट बी बार म्हणजे मॉड ए मॉड बी कॉस थिटा, हा आहे √3. ठीक आहे. आता ए बार क्रॉस बी बार काहीतरी दिला त्यांनी. हे बघा ए बार क्रॉस बी बार काय दिला आहे, 2i प्लस जे प्लस 2k दिला आहे. अँगल शोधा म्हणतात. ठीक आहे ना. मला सांगा ए क्रॉस बी चा मॅग्निट्यूड करू शकतो का आपण. ए बार क्रॉस बी बार जो दिला त्यांनी त्यांचा मॅग्निट्यूड करा, या वेक्टरचा मॅग्निट्यूड करा. काय येतो √2² प्लस 1² प्लस 2². सो ए बार क्रॉस बी बारचा मॅग्निट्यूड इज इक्वल टू 3 नाही का. 4 + 4 8 + 1 = 9 चा √3 is 3. बट ए बार क्रॉस बी बार म्हणजे काय, मॉड ए मॉड बी साइन थिटा जो की दिला आहे 3. क्लिअर. आता या ज्या दोन गोष्टी आल्या आहेत यांना जर का तुम्ही डिवाइड कराल म्हणजे मॉड ए मॉड बी साइन थिटा जो की इथे 3 आहे ऑलरेडी, डिवाइड बाय इथला पहा बरं मॉड ए मॉड बी कॉस थिटा जो की √3 दिला आहे त्यांनी. कॅन्सल कॅन्सल. साइन बाय कॉस इज टॅन थिटा. ठीक आहे. सो टॅन थिटा आला जो की काय आहे √3 आहे. ओके. 3 डिवाइड बाय √3 नाही का. √3 कॅन्सल इज √3. इथेपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. सो टॅन थिटा √3 असेल तर थिटा हा 60 डिग्री येतो. ओके. ठीक आहे. चलो पहा. यानंतर क्वेश्चन नंबर 4. सी क्वेश्चन नंबर 4. सर्वजण वाचून घेईल क्वेश्चन नंबर 4. ए बार दिला बी बार दिला. फाइंड अ वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 5 परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. ठीक आहे. ए बार आणि बी बारला परपेंडिक्युलर बट मॅग्निट्यूड 5 नाही का. असा वेक्टर कसा काढतो आपण पहा. हा ए बार बी बार. ओके. दोघांनाही परपेंडिक्युलर ए बार अँड बी बार दिला. फाइंड अ वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 5 परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. किंवा हा ए बार आहे हा बी बार आहे. दोघांना परपेंडिक्युलर वेक्टर मीन्स लाईक सरळ सरळ त्यांचा क्रॉस प्रोडक्ट. बरोबर. तर क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर मी इथे असं लिहितोय बघा. यात काही अनवॉन्टेड बाहेरची मुलं आलेली आहेत. बाहेरची मीन्स लाईक तुम्हीच करताय नाही का अननेसेसरी. सो लेक्चर थांबू का. मी मीटिंग एंड लाईक तुम्हाला सर्वांना रिमूव्ह करून ना त्याचं रेकॉर्डिंग पाठवतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8-9 पर्यंत लाईक क्वेश्चन्स एक्सप्लेन करतो, रेकॉर्ड करून अपलोड करतो. ठीक आहे. लिव्ह करू शकतो.
2 मिनिट. ठीक आहे, करतो पुढे. सी क्वेश्चन नंबर 4. ए बार बी बार गिवन आहे. वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 5 परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. दोघांनाही परपेंडिक्युलर बट मॅग्निट्यूड 5. सो दोघांचं काय केलं पाहिजे तुम्ही? क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे. आता दोघांचा क्रॉस प्रोडक्ट केल्याने एक असा वेक्टर मिळेल तुम्हाला जो की दोघांनाही परपेंडिक्युलर आहे. बरोबर. पण दोघांना परपेंडिक्युलर असणं इतकं इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी. दोघांना परपेंडिक्युलर बट त्याचा मॅग्निट्यूड 5 असणं इम्पॉर्टंट आहे. दोघांना परपेंडिक्युलर 1000 वेक्टर आहेत. हा पण परपेंडिक्युलर आहे, हा पण आहे, हा पण आहे, हा पण आहे, हा पण आहे. पण असा वेक्टर शोधा ज्याचा मॅग्निट्यूड 5 आहे. ठीक आहे ना? क्लिअर आहे सर्वांना? थिंक करा काय करू शकतो. काय करा पहा. ए बार आहे, बी बार आहे. दोघांचं क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर एक वेक्टर येईल. जसं की लेंथ मे बी थोडंसं जास्त असेल. ओके, त्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडनी जर का डिवाइड केलं आपण तर त्या डायरेक्शनचा युनिट वेक्टर येईल. आणि त्याला इंटू जर का 5 केला आपण, इंटू 5 मीन्स 1 2 3 4 5 नाही का? सो 5 मॅग्निट्यूड असलेला असा वेक्टर येईल जो की दोघांना परपेंडिक्युलर आहे. आणि हा जो काही आन्सर आला याला फक्त मायनसने मल्टिप्लाय करणे म्हणजे खालच्या डायरेक्शनमध्ये 5 मॅग्निट्यूड असलेला वेक्टर येईल जो की दोघांना परपेंडिक्युलर आहे. हे समजलं का? चेक करा एक वेळेस काय बोललो मी. इफ ए बार अँड बी बार आर गिवन, फाइंड अ वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 5 परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. हे बघा, ए बार आणि बी बार दोघांनाही परपेंडिक्युलर वेक्टर पाहिजे होतं म्हणजे त्यांचा क्रॉस प्रोडक्ट करायचा. जसं की लेंथ थोडंसं जास्त येईल, ओके, 5 पेक्षा, किंवा मे बी थोडंसं कमी येईल, हे माहीत नाही आपल्याला. मग त्या ए बार क्रॉस बी बारला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करणे म्हणजे असा वेक्टर येणे जसं की व्हॅल्यू 1 असेल. ओके, इंटू 5 कराल तर त्याची व्हॅल्यू 5 होऊन जाईल ऑटोमॅटिकली. बरोबर. सो असं लॉजिक आहे क्वेश्चन नंबर 4चं. सी क्वेश्चन नंबर 5. फाइंड यू बार डॉट व्ही बार इफ यू मॅग्निट्यूड दिला आहे, व्ही मॅग्निट्यूड दिला आहे आणि क्रॉस प्रोडक्टचाही मॅग्निट्यूड दिला आहे. असं करू शकतो आपण. यू बार डॉट व्ही बार याचा अर्थ नाही का, मॉड यू मॉड व्ही कॉस थिटा. पहा, डॉट प्रोडक्ट शोधायचा आहे आणि क्रॉस प्रोडक्ट दिला आहे. दोन्ही गोष्टी लिहून ठेवतो ना. यू बार क्रॉस व्ही बार पण लिहून ठेवतो ना मी. त्यांनी 8 दिला आहे. पहा, यू क्रॉस व्हीचा मॅग्निट्यूड इज 8. ठीक आहे. यू क्रॉस व्हीचा जो मॅग्निट्यूड आहे दॅट इज इक्वल टू 8. आता यू क्रॉस व्हीचा मॅग्निट्यूड मीन्स वॉट? यूचा मॅग्निट्यूड व्हीचा मॅग्निट्यूड इंटू साइन थिटा अँड दॅट इज इक्वल टू 8. सो सांगा बरं, यूचा मॅग्निट्यूड किती आहे? 2 आहे. व्हीचा मॅग्निट्यूड किती आहे? 5 आहे. इंटू साइन ऑफ थिटा दॅट इज इक्वल टू 8. सो साइन थिटाचा जो आन्सर आहे दॅट शुड बी 8 डिवाइड बाय 10 म्हणजेच 4/5. साइन थिटा हा 4/5 आहे. मी परत सांगतो. क्वेश्चन पहिले समजून घ्यावं. तर यू डॉट व्ही शोधायचा आहे. यू दिला आहे, व्ही पण दिला आहे. दोघांच्या क्रॉस प्रोडक्टचाही मॅग्निट्यूड दिला आहे. यू क्रॉस व्ही, यू व्ही इंटू साइन थिटा, यू व्ही इंटू साइन थिटा. सो साइन थिटा निघाला. आता तुम्हाला माहिती साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असतो? 1. साइन माहिती ना, टाकून दिला तर कॉस थिटाची व्हॅल्यू इथून प्लस ऑर मायनस 3/5 मिळते. आणि यू डॉट व्ही म्हणजे काय असतो? मॉड यू जो की त्यांनी ऑलरेडी दिला आहे 2, मॉड व्ही जो की त्यांनी ऑलरेडी दिला आहे 5, आणि कॉस थिटाची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस 3/5. सो 5 विल गेट कॅन्सल. सो आन्सर प्लस ऑर मायनस 6 बनतो. समजलं? सेम वेमध्ये करू शकता ना हा पण सम. यू दिला आहे, व्ही दिला आहे, यू डॉट व्ही दिला आहे.
पहा ना, यू डॉट व्ही म्हणजे मॉड यू मॉड व्ही साईन थिटा. यू डॉट व्ही त्यांनी 12 दिला, यू 10 दिला आहे, व्ही 2 दिलेला आहे, बरोबर. इंटू कॉस थिटा करायचं आहे, इंटू कॉस थिटा. सो हे जर का तुम्ही सॉल्व कराल तर कॉस थिटाची तुम्हाला व्हॅल्यू निघेल. कॉस थिटा निघाल्यानंतर परत सेम साईन थिटा पण निघेल, आणि साईन थिटा निघाल्यानंतर यू क्रॉस व्हीचा मॅग्निट्यूड काढणे सोपं आहे. यू क्रॉस व्हीचा मॅग्निट्यूड काढणे सोपं आहे. कसा असतो, मॉड यू मॉड व्ही साईन थिटा असतो. यू दिला, व्ही दिला, आणि कॉस थिटा निघाल्यामुळे साईन थिटा निघणार. कॉस स्क्वेअर प्लस साईन स्क्वेअर इज इक्वल टू 1 ने. बरोबर. पण त्या केसमध्ये साईन थिटाची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस नाही घ्यायची काय, कारण की यू क्रॉस व्हीचा मॅग्निट्यूड विचारतात, व्हॅल्यू वेक्टरचा लेंथ विचारतात, तो कधीही पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह असण्याचा प्रश्नच नाही आहे. आता बघा, हे 20 इकडे जाऊन डिवाइड कराल ना तुम्ही, 12 डिवाइड बाय 20, बरोबर. कॉस थिटा व्हॅल्यूज 12/20, दॅट मीन्स 4चा टेबल कराल तर 3/5 मिळतो, बरोबर. कॉस थिटा जर का 3/5 असेल तर साईन थिटा जो असतो ना तो प्लस ऑर मायनस 4/5 भेटतो, बट प्लसच यायचा, प्लसवालाच टाकणार इथे आपण, कारण की ही जी व्हॅल्यू आहे यू क्रॉस व्हीच्या मॅग्निट्यूडची ही नेहमी आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे, कारण की एखाद्या वेक्टरचा मॅग्निट्यूड हा कधीही निगेटिव्ह असू नाही शकत. इथे का घेतलं होतं माहिती का आपण, या पहिल्या सबटाईपमध्ये डॉट प्रोडक्ट निगेटिव्ह असू शकतो ना, बरोबर ना. डॉट प्रोडक्टला काय प्रॉब्लेम आहे निगेटिव्ह व्हायला, अँगल ऑप्टिव्ह असेल दोन वेक्टरमध्ये, बरोबर ना. तर पी बार डॉट क्यू बार म्हणजे काय असतो, मॉड पी मॉड क्यू इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. आता अँगलच ऑप्टिव्ह असेल तर ओव्हरऑल डॉट प्रोडक्ट कॅन बी निगेटिव्ह. सो हा डिफरन्स प्लीज समजून घ्याल, ठीक आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 6 पहा. प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला, 2 × 2 = 4 असं लिहू शकता तुम्ही ब्रॅकेटमध्ये. हे पहा, ए क्रॉस ए, ए क्रॉस ए, देन ए क्रॉस बी, ए क्रॉस बी, देन मायनस बी क्रॉस ए, मायनस बी क्रॉस ए, देन मायनस बी क्रॉस बी, मायनस बी क्रॉस बी, बरोबर. हे पहा, हा जो ए क्रॉस ए आहे ना हा आहे 0, कारण की दोन वेक्टर जर का सेम असतील तर ए क्रॉस बी इज मॉड ए साइन ऑफ अँगल बिटवीन देम. आता दोघांमध्ये अँगल किती आहे, 0. सो आन्सर इज 0. इवन बी क्रॉस बी इज 0. हा जो बी क्रॉस बी आहे ना, बी क्रॉस बी इज मॉड बी इंटू साइन ऑफ अँगल बिटवीन देम, जो की 0 आहे. अगेन साइन 0 इज 0, 0 इंटू एनिथिंग इज 0, सो तोही 0, बरोबर. सो आन्सर राहिला 4 इंटू ए क्रॉस बी. पण तुम्हाला आठवतं का मायनस ऑफ बी क्रॉस ए म्हणजे लाईक ए क्रॉस बीच असतो ना, नाही का. मायनस बी क्रॉस ए म्हणजे याला उलटा केला समजा तुम्ही तर ए क्रॉस बीच होऊन जातो तोही. सो 4 इंटू ब्रॅकेट ए क्रॉस बी प्लस ए क्रॉस बी इज लाईक 2 टाइम्स ए क्रॉस बी, म्हणजे 8 टाइम्स ए क्रॉस बी, जो की आहे इथे 8 टाइम्स ए क्रॉस बी. क्वेश्चन नंबर 7 कसं करायचं सांगतो. ते म्हणतात व्हेरीफाय दॅट ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार. तुम्ही मला सांगा बी प्लस सी तुमच्या एंडवरती करू शकता का तुम्ही आधी ॲडिशन. मग बी आणि सीचं ॲडिशन करायचं एक वेक्टर मिळेल, पहा ना किती, 4i + i इज 5i, 5i - 4j प्लस 3k, 5i - 4j प्लस 3k असा वेक्टर भेटला की नाही. क्रॉस ए बार, पहा ए बार काय, ए बार आहे i - 2j प्लस 3k, बरोबर. दोघांचं काय करायचं, क्रॉस प्रोडक्ट, काही ना काही बनेल ना तो, मग त्याला म्हणायचं लेफ्ट हँड साईड. आणि राईट हँड साईडमध्ये कॅल्क्युलेशन कसे आहेत, ए क्रॉस बी आधी करायचा म्हणे, ए आणि बीचा क्रॉस प्रोडक्ट हा होऊ शकतो, ए क्रॉस सी पण करा म्हणे, म्हणजे ए आणि सीचाही क्रॉस प्रोडक्ट करा, ठीक आहे ना. आणि मग त्यांचं ॲडिशन करा, मग लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड हे सेम येत आहे हे व्हेरीफाय करा, असं क्वेश्चन आहे. चॅट बॉक्सवरती कळवाल, हे होऊ शकेल तुमच्याने, हँड रेस करून कळवाल. ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करा बोलतात, ए क्रॉस बी प्लस ए क्रॉस सी, बरोबर.
यानंतर क्वेश्चन नंबर 8. फाइंड एरिया ऑफ अ पॅरलोग्राम हुज ॲडजसंट साइड्स आर. पॅरलोग्रामच्या एरियाचा पहिले मी कॉन्सेप्ट सांगतो. हा एक वेक्टर आहे आणि हा एक वेक्टर आहे, बरोबर. ट्रायंगल घेतो, हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे. दिस इज पी बार, दिस इज क्यू बार, आणि हा अँगल आहे थीटा. ज्यावेळेस मी पी बार क्रॉस क्यू बार करीन ना आणि त्याचा मॅग्निट्यूड करीन ना, तर तो काय येत असतो सांगतो मी तुम्हाला. मॉड पी मॉड क्यू साइन थीटा. हे पहा, हा पी बार आहे, हा क्यू बार आहे, दोघांमध्ये अँगल थीटा आहे. मी जर कोणाला विचारलं की या ट्रायंगलचा एरिया काय, तर तो सांगेन की हाफ इंटू बेस, बेस बेस म्हणजे पीचा व्हॅल्यू, इंटू हाईट. पण तुम्हाला हे समजायला हवं, हा क्यू असेल तर हा क्यू कॉस थीटा असतो, बरोबर. आणि हा जो आहे हा क्यू साइन थीटा असतो. सी, हा क्यू असेल तर हा क्यू कॉस थीटा आहे आणि हा आहे क्यू साइन थीटा, क्यू साइन थीटा. तर एरिया ऑफ ट्रायंगल तर हाफ इंटू बेस, बेस इज पी, अँड हाईट इज ॲक्च्युली क्यू साइन थीटा, बरोबर ना. हाफला हाफ. मॉड पी मॉड क्यू साइन थीटा म्हणजे पी क्रॉस क्यू ना, चा मॅग्निट्यूड. पी क्रॉस क्यूचा काय मॅग्निट्यूड. परत पाहता डेरिवेशनचं. हा पी बार आहे, हा क्यू बार आहे. लेट अस से फॉर एक्झाम्पल दिस हाईट, बरोबर. एरिया ऑफ ट्रायंगल मीन्स हाफ इंटू बेस, बेस तर तुमचा पी आहे, इंटू हाईट तुमचा हा आहे. हा क्यू असेल तर हा क्यू कॉस थीटा असो, थीटावाला साईड, अँड दिस इज क्यू साइन थीटा, दिस इज क्यू साइन थीटा, बरोबर. सो मॉड पी मॉड क्यू साइन थीटा, मॉड पी मॉड क्यू साइन थीटा म्हणजे पी क्रॉस क्यूचा मॅग्निट्यूड. सो दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट करून डिवाइड बाय 2 केलं ना, त्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट करून डिवाइड बाय 2 केलं तर या ट्रायंगलचा एरिया निघतो. समजलं. पहा, हा पी आहे, हा क्यू आहे, नाही का. आता दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट करून, दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर वेक्टरच येतो, बट त्याचा मॅग्निट्यूड काढून त्याला 2ने डिवाइड केलं तर या ट्रायंगलचा एरिया निघतो. आणि बस त्याला इंटू 2 केलं तर राहिलेला ट्रायंगलचा एरिया निघतो. सो 2 विल गेट कॅन्सल. सो सरळ सरळ पॅरलोग्रामचा एरिया याचा अर्थ दोन्ही वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट करायचा आणि आन्सर आला, जो काही आन्सर आलेला असतो ना त्याचा मॅग्निट्यूड करायचा. दोन्ही ट्रायंगलचा एरिया यासाठी सेम, कारण की हा पी बार असेल तर हा पण पी बार असतो, तो क्यू बार असेल तर हा पण क्यू बार असतो. सो याचा पण तर एरिया पी बार क्रॉस क्यू बारच आहे ना. सॉरी, या ट्रायंगलचा पण एरिया हाफ पी बार क्रॉस क्यू बार तोच आहे ना. बरोबर की नाही. ठीक आहे, मला वाटतं इनफ आहे. उद्या रात्री एक सेशन कंडक्ट करण्यात येईल ज्यामध्ये ही राहिलेली एक्सरसाइज संपवण्यात येईल. ठीक आहे, टोटल 18 क्वेश्चन्स. आणि संडे आणि मंडेमध्ये 5th एक्सरसाइज. ठीक आहे. टाईमलाईन मी परत एक वेळेस क्लिअर करतो तुम्हाला की सिलेबस हा थोडासा पुश करतो. ऑगस्ट एंडपर्यंत लाईन प्लॅन संपेल. ओके. सप्टेंबर मिडपर्यंत, नाही का, 15 और मे बी 20, सप्टेंबर 20पर्यंत असं समजा की ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन संपेल. तो संपला की लाईक पार्ट 1 तुमचं पूर्णपणे कंप्लीट होईल. मग राहिला प्रश्न पार्ट 2चा. तर मीनवाईल सायनी सरांचं सप्टेंबर मिडपर्यंत इंटिग्रेशन आणि डेफिनेट इंटिग्रेशन एकदम आरामात हे संपेल. आणि जो राहिलेला असेल डिफरन्शियल अँड ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन हा सप्टेंबर मिड टू ऑक्टोबर मिडपर्यंत, 1 महिन्यात, नाही का. थ्रूआउट मला वाटतं डिसेंबरपर्यंत तुमचे 2 लेक्चर राहतील. मग एका लेक्चरमध्ये आपण काय करू, त्यानंतर MCQ लावू. एका लेक्चरमध्ये रिव्हिजन, एका लेक्चरमध्ये MCQ, किंवा दोन्ही लेक्चरमध्ये रिव्हिजन प्लस MCQ. म्हणजे काही चॅप्टर ते रिवाईज करतील, MCQ घेतील, काही चॅप्टर मी रिवाईज करून MCQ घेईन, असं काहीतरी. ओके, ठीक आहे. और मे बी फिजिक्सला इन केस जर का गरज पडली, एक सेकंड.